नमस्कार, मी कोमल. आज आपण बघणार आहोत सततच्या डोकेदुखीसाठी काही उपयुक्त आसने. चला तर मग बघूया. सर्वात पहिले करणार आहोत अधोमुख वीरासन. वज्रासनामध्ये यायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे, जास्तीत जास्त अंतर. त्यानंतर दोन्ही हात समोर आणि श्वास सोडत कपाळ जमिनीला खाली टेकवायचं आहे. या स्थितीमध्ये 1 मिनिटांपर्यंत स्थिर थांबायचं आहे. संथ श्वसन करायचं आहे. यामध्ये आपलं डोके खालच्या बाजूला जाते, त्यामुळे आपला जो रक्तप्रवाह आहे तो डोक्याच्या दिशेने जास्त होतो. त्यानंतर सावकाश श्वास घेत सरळ व्हायचं आहे. अशा पद्धतीने हे आसन 1 मिनिटासाठी 3 वेळा तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचं आसन आहे सेतुबंधासन. त्यासाठी पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ आणि सावकाश श्वास घेत कंबर वरती उचलायचं आहे. पुन्हा या स्थितीमध्ये 30 सेकंदांपर्यंत स्थिर थांबायचं आहे. पुन्हा सावकाश कंबर खाली आणि पुन्हा एकदा श्वास घेत कंबर वरती उचलायचं आहे. अशा पद्धतीने 30-30 सेकंदांसाठी 3 वेळा तुम्ही हे आसन करू शकता. प्रत्येक स्थितीमध्ये 30 सेकंदांपर्यंत स्थिर थांबा आणि सावकाश आसन सोडायचं आहे. त्यानंतर बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. बैठक स्थितीमधून आपला जो हाताचा अंगठा आहे, अंगठ्याचा जो पृष्ठभाग आहे समोरचा, तर त्याने आपल्या दोन्ही भुवयांच्यामध्ये प्रेस करायचं आहे आणि थोडंसं गोलाकार फिरवत प्रेस करायचं आहे. असं कंटिन्यू 1 मिनिटांपर्यंत करायचं आहे. त्यानंतर आपलं जो पाठीमागे आपल्या डोक्याच्या इथे जो भाग आहे बघा, अशा पद्धतीने तिथे अंगठा ठेवायचा आहे आणि तिथे असं प्रेस करायचं आहे आणि काही वेळ गोलाकार फिरवायचा आहे दोन्ही बाजूने, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. आणि त्यानंतर तिथे अशा पद्धतीने अंगठ्याने तो जो आपला भाग आहे तिथे प्रेस करायचा आहे. 1 मिनिटांपर्यंत होल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने 4ही आसने करायची आहे. हरिओम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.